दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आले तुम्ही? पिंपलास भिवंडी. तर नंदीचं नाव काय आहे? वाघ्या. तर मित्रांनो, वाघ्याला बघू शकता कोंबड्याचा पाकिट आलेलं आहे. तर आजचं नियोजन वगैरे कसं आहे? आज घरचाच वासरू आहे. वाघ्याची शर्यत इथं जमत नाही कारण वाघ्या पळतोय लोकांना माहिती आहे, पण आता वय झाले पण बैल सारखाच पळतो, पण शर्यत जमत नाही बहुतेक करून. तर बघू जमली वासराची तर आम्ही करू, नाही तर मग नाही. तर आपला दरारा बघू शकतो आपण भिवंडी, आणि भिवंडीच्या नंदीबद्दल काय बोला? भिवंडीचे आता आज 2 अड्डे आहेत, नाही तर भिवंडीत एवढे शर्ती होतात ना एका मैदानाला. मागच्या मैदानाला ते 170 झाल्या होत्या आणि 26 जानेवारीला तर 170 क्रॉस होऊन अंधार झाल्यामुळे शर्ती कॅन्सल झाल्या. तर तुमच्यामध्ये कुठला असा नंदी आहे की जो तुम्हाला आवडतो आणि आज भिवंडीत आपला त्या बैलाचं नाव आहे? भिवंड्याचे भरपूर बैल आहेत, सांगता नाही येत एवढी बैल आहेत चांगली चांगली. तर आज जमली तर गुलालाकडे बघताय? हो, सिंगलला नाव असतं आपला भिवंडीत, पण भिवंडीत सिंगल बहुतेक करून कोणी पलवत नाही. मागच्या वर्षी तिकडं उसाटण्याला पण आपल्याला जोड नव्हता, एक गोंड्यावर नाव होता सिंगलचा, पण तिथं जोड नाही झाला. तर 2026 पर्व चालू झाले नवीन, तर अजून किती शर्यती झाल्यात आणि किती विजय झाले? या वर्षी शर्यती कमीच झाल्यात, 2च शर्यती झाल्यात, एक गाडी पडली आणि एक विजयी झाले. तर दादा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल, आणि शुभेच्छा तुमच्या नंदीसाठी आणि तुम्हाला. धन्यवाद.